पुस्तकाचा 6वा अध्याय आणि नीतिसूत्राचं पुस्तक 6वा अध्याय 16, 17, 18 आणि 19 वचन आपण वाचणार आहोत. नीतिसूत्राचं पुस्तक 6वा अध्याय आपलं 6वा अध्याय 16, 17, 18, 19 वाचा. परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत. अशा 6 गोष्टी आहेत. नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा वीट आहे. तर त्याला 7 गोष्टींचा वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत. देव वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं नीतिसूत्रे करता जो आहे तो या ठिकाणी म्हणतो परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत. नव्हे त्याला 7 गोष्टींचा वीट आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वर 7 गोष्टींचा वीट करणार आहे, 7 गोष्टींचा द्वेष करणार आहे. परमेश्वर जो आहे तो प्रेमळ आहे. त्याचा स्वभाव कसा आहे? प्रेमळ आहे. येशू म्हणतो आहो कष्ट व भारक्रांत जन तुम्ही सर्व मजकडे आहे. म्हणजे तो प्रेमाने लोकांना काय करतो? आमंत्रण देतो. म्हणजे परमेश्वर प्रेम स्वरूप आहे. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव जो आहे तो द्वेष करणार आहे. पण कोणत्या गोष्टीचा द्वेष करणार आहे? त्या खालील ज्या 7 गोष्टी आपण वाचलेल्या त्या गोष्टींचा तो द्वेष करणार आहे. मग या 7 गोष्टी कोणाच्या जीवनात असतात? कोणाच्या जीवनात असतात? कोणाच्या असतात? कोणाच्या असतात? आपल्या नसतात. असतात की नाही? असतात. सैतानाच्या कसं? सैतानाच्या असल्या तर सैतानीता म्हणजे आपण आपल्या नाही जीवनात, म्हणजे आपण लय पवित्र आहे ना, या गोष्टी आपल्यात असतात. मग ह्या गोष्टीचा तो द्वेष करतो. परमेश्वर प्रेम स्वरूप आहे पण या गोष्टीचा तो द्वेष करतो. मग जर या गोष्टी आपल्यामध्ये आहेत त्या देवाला कधीच आवडत नाही. मग आज परमेश्वराची इच्छा आहे की या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असू नये. ज्या प्रकारे आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी तापाने फणफणलेली आहे आणि तिला डॉक्टरकडे नेऊन तिला औषध देऊन पण जर ताप उतरत नसेल तर आपल्याला तापेचा काय येतो? वीट येतो. आणि आपण तापेचा हेट करतो की या तापेमुळे माझं पोरगं वाळून गेलं, माझं पोरगं अशक्त झालं असं म्हणतो आपण. आजारपणाचा आपण द्वेष करतो. आजार आवडतात का? आवडतात. कोणी म्हणतात आजारासारखा आराम नाही पण मरायची भीती. बरोबर आहे ना? आजारासारखा आराम नाही पण कशाची भीती? मरणाची भीती. आजारी पडलो आपल्याला वाटतं मरतो की काय. मेडिकल फील्डमध्ये लोक भेटतात तुम्हाला, किती लोक घाबरलेले असतात, त्यांना मरायची भीती वाटते. आजारासारखा आराम नाही पण मरायची भीती. मग आमच्या जीवनामध्ये जो आजार आहे, जे आजारपण आहे त्याचा आम्ही द्वेष करू की हे आजार नको मला. कधी कधी नको, डोकं कोणाचंच दुखलं नाही पाहिजे, पोट कोणाचंच दुखला, मी तर म्हणतो कोणताच आजार नाही यायला पाहिजे, कारण प्रत्येक आजार माणसाला त्रासदायक आहे. मग आमच्या जीवनामध्ये या आजारपणाचा आम्ही द्वेष करतो. तुमचं लेकरू आहे, रस्त्याने फिरतं आणि एक कुत्रं तुमच्या लेकरावर धावतं, ते कुत्र्यावर तुम्ही प्रेम कराल? त्या कुत्र्याला पाहायला तुमचं डोकं सरकलं असं वाटतं की कुत्र्याला काय करू, त्या कुत्र्याचा तुम्ही द्वेष करता. मग तसंच आमच्या जीवनामध्ये जर अशा काही गोष्टी असतील त्या गोष्टीचा देवबाप काय करतो? द्वेष करतो. मग आज आम्ही या 7 गोष्टींपैकी एक गोष्ट पाहणार आहोत की कोणत्या गोष्टीचा देवबाप द्वेष करतो. पहिली गोष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत. नव्हे त्याला अशा 7 गोष्टींचा विध आहे. तर पहिली गोष्ट उन्मत्त दृष्टी. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं? हटी आईज. त्याचा अर्थ असा आहे गर्विष्ठपणा. जर आमच्या ठाई हा गर्विष्ठपणा असेल तर देव आमच्या त्या गर्विष्ठपणाचा काय करतो? द्वेष करतो. आता तुम्ही इथं विचार करता असाल की आम्ही काय गर्विष्ठ आहे का? तर आता आपले चुका कोणाला दिसतात का? नाही, कोणाला दिसत नाही.
आपल्या चुका कोणाला दिसतात? लोकांना दिसतात. आता परमेश्वराला दिसले तर काय परमेश्वर आपल्याला सांगणार आहे का वरून? नाही. पण लोकांना आपल्या चुका दिसतात. लोक म्हणतात अरे ही बाई फार गर्विष्ठ आहे, तो माणूस फार गर्विष्ठ आहे, बोलतच नाही, सलाम पण करत नाही, प्रेज द लॉर्ड पण करत नाही, ते पाळीक साहेब फारच स्वतःला शहाणे समजतात, फार गर्विष्ठ माणूस आहे. अशा रीतीने लोक आपल्यामध्ये काय पाहतात? गर्विष्ठपणा पाहतात. मग आमच्या जीवनात असा काही गर्विष्ठपणा आहे का की ज्याच्यामुळे देव आमच्या त्या पापाचा काय करतो? द्वेष करतो. गर्व हे पाप आहे. आणि म्हणून आज मला या विषयावरती बोलत असताना जर आमच्या ठाई अशा प्रकारचं गर्वाचं पाप वाढत असेल तर आम्ही ते काढणं गरजेचं आहे. मग आमच्यामध्ये गर्व कधी येतो आणि कधी वाढतो ते आम्हाला समजत नाही. कोणतंही पाप, कोणती सवय आमच्या जीवनामध्ये हळूहळू मोठा डोंगर करते. एक ब्रदर होते आमच्या चर्चला यायचे, नवीन प्रभूकडे आले, त्यांना मुलबाळ होत नव्हतं. मग त्यांच्यासाठी खूप प्रार्थना केली देवाच्या लोकांनी आणि त्यांना मुलगी झाली. मग तिचं नाव त्यांनी प्रीती ठेवलं. काय ठेवलं? काय म्हणून? आमच्यावरती देवाने प्रीती केली आणि देवाने आम्हाला काय केलं? मुलगी दिली, रत्नकन्या झाली, प्रीती ठेवली. मग ते प्रीती झाल्यानंतर ते एकदम खुश, आनंदी. मग आता प्रीती झाल्यानंतर त्यांना काय झालं? मुलगा झाला. तो मुलगा झाल्यानंतर त्यांना काय झालं माहिती का? मला पाळसाहेबाचं नाव काय ठेवावं? पाळसाहेब. मी पाळक होतो त्यांचा. तुम्हाला प्रीती केली, आता देवाने तुमच्यामध्ये काय केला? काय निर्माण केला? आनंद. मग मला आनंद ठेवून टाका. मग त्यांनी लगे आनंद ठेवला. मग त्यांना तिसरा मुलगा झाला. त्याचं नाव काय ठेवलं त्यांनी? प्रेम. काय ठेवलं? मीच नाव दिलेलं त्यांना. प्रीती, आनंद, प्रेम. किती सुंदर नाव आहे. मग हे ब्रदर खूप चांगले, मनाने फार चांगला मनुष्य, पालकावरती खूप प्रेम करणार, मंडळीवरती खूप प्रेम करणार, चर्चला पण येणार, कुटुंब फार धार्मिक. माझी खूप काळजी घेतली त्यांनी. हप्त्यातून एक दिवस मला त्यांच्या घरी जेवण असायचं माझ्या लग्नाच्या अगोदर. खूप काळजी. पण त्या माणसाला काही महाभाग भेटले, ख्रिस्ती. आणि त्या ख्रिस्ती लोकांनी त्याला काय केलं? काही नाही होत, एखाद्या वेळेस घेतलं तर चालतं येशूला, आणि त्याला द्यायचे दारू आणि ते प्यायचे. मग जायचो घरी, अरे चांगलं नाही ब्रदर, करू नका असं. नाही पाहायचं, मी काय पित, आपल्याला सवय नाही, आपण दारुडे नाही, आपण फक्त असंच, पण बंद करणार. आणि सवय करून त्या व्यसनाने त्यांचा पूर्ण ताबा घेतला. इतका ताबा घेतला की ते 3 वाजताच त्यांना लागायचे, पूर्णपणे कंट्रोल. देवाची कृपा आहे. आत्ता काय माहीत सध्या परिस्थिती काय. मागं त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालं, बायपास. मला फोन केला. आपलं चर्च त्यांनी सोडलं. त्यांना वाटलं नाही मी त्यांना भेटायला जाईल म्हणून. मी त्यांना भेटायला गेलो, त्यांनी मला ओळखलंच नाही. नंतर ओळखलं, त्यांनी आवाजाने ओळखलं, माझ्या शरीराने ओळखलं, पण माझा आवाज, पाळक साहेबांचा आवाज. माझे जुने लोकसुद्धा माझ्या आवाजाला एकदम चांगले ओळखतात. पाळक साहेब आलेत काय? हा मी आलोय. रडायला लागले, अश्रू आले त्यांच्या डोळ्यात. पाळक साहेब मला वाटलं नाही ते का नाही येणार भेटायला, तुम्ही माझे मेंबर आहे पहिले, आता तुम्ही मला सोडलं. पण मला सांगायचं आहे, व्यसनाने त्यांचा ताबा घेतला. हळू सुरू झालेलं, पण त्यांचं काय झालं? एक मोठं डोंगर झालं. कोणतंही पाप आमच्या जीवनातलं काय घडतं? हळूहळू सुरुवात होते आणि ते मोठं होत चालतं. म्हणून आमच्या जीवनामध्ये छोटी सुरुवात आम्ही लक्षात आणणं गरजेचं आहे. म्हणून हर्टी आईज म्हणजे उन्मत्त दृष्टी. जो उन्मत्त दृष्टी म्हणजे गर्व म्हणजे काय? की ज्यावेळेस आम्ही इतरांना एकदम कमी लेखतो. बऱ्याच वेळेस लोक काय करतात? स्वतःला खूप शहाणं समजतात, मी म्हणजे भारी, आणि समोरच्या माणसाला एकदम कचरा, किरकोळ. असे अनुभव आलेले असतात आपल्याला पण. लोक एकदम समोरच्या माणसाला कचरा समजतात. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन सांगतं त्याचा तो द्वेष करतो. मग आज तुमच्या आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचं पाप वाढत आहे की आम्ही समोरच्या लोकांना किरकोळ समजतो का? कचरा समजतो का? मी फार शहाणा, दुसरे फार वेडे असं समजतो का? हा काय झालेला आहे? गर्विष्ठ.
काही लोकांना निर्णय गोष्टींबद्दल काय असतं, गर्व असतो. काही लोकांना कशाचा गर्व असतो, त्यांच्या हुशारीचा गर्व, माझ्यासारखा हुशार कोणी नाही. काही लोकांना त्यांच्या प्रॉपर्टीचा गर्व, काही लोकांना जातीचा गर्व, मी ह्या जातीचा, आम्ही त्या जातीतून आलेलो आहोत आणि प्रभूने आमचा स्वीकार केलेला आहे, आम्ही असे झालेलो, आम्ही त्या जातीचे. आपले पण काही लोक कोणत्या तरी जातीतून आले, त्यांना डोक्यावर घेतात, हे ह्या जातीतून आलेले. येशूच्या समोर कोणती जातबीत काय नाही. धन्य मानायचं की देवाने, माझ्या देवाने त्या लोकांवरती काय केलेली आहे, कृपा केलेली आहे. म्हणून जातीचं प्राईड, जातीचा अभिमान, जातीचा गर्व. काही लोकांना नोकरीचा गर्व. कोणी आहे का तुमच्या घराण्यात गव्हर्नमेंट? आमच्या घराण्यात बघा गव्हर्नमेंट सर्वंट. तुम्ही असे लोक म्हणणारे असतात बघा. काही लोकांना काय पैशाचा गर्व, काही लोकांना सौंदर्याचा गर्व, माझ्यासारखा सुंदर कोणी. काही लोकांना बॉडी बिल्डर, मी बॉडी बिल्डर आहे आणि बॉडीचा गर्व असतो काही लोकांना. मग आज अशा प्रकारचे गर्व. काही लोकांना मी माझ्या बायकोपेक्षा धार्मिक, बायको नाही, मी माझ्या नवऱ्यापेक्षा धार्मिकतेचा गर्व. काही लोकांना त्यांच्या चर्चचा गर्व, आमचं चर्च फार भारी. काही लोकांना संस्थेचा गर्व, मी ह्या संस्थेचा, मी त्या संस्थेचा. संस्था देवाच्या समोर काय नाही. आपण सर्वजण एक आहोत, एका मंडळीचे भाग आहोत, येशूच्या मंडळीचे भाग आहोत. येशू म्हणतो मी माझी मंडळी रचील आणि तिच्यासमोर आदर लोकांच्या द्वाराचं काही चालणार नाही. मग आम्हाला पाहायला मिळतं की निळ्या लोकांना निळ्या गोष्टीचा गर्व आहे आणि या गर्वामुळे लोकांचं अधपतन होत आहे, गर्वामुळे लोकांचा नाश होत आहे. देवाचं वचन काय सांगतं आपण वाचूया काही वचनं. नीतिसूत्रेचं पुस्तक याचं 16वा अध्याय 18 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचू. नीतिसूत्रेचं पुस्तक 16वा अध्याय 18 वचन. गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अद्धपाताचे मूळ होय. काय म्हटलं, गर्व झाला की नाश ठेवला. म्हणजे जर आमच्या ठाई गर्व आला तर आमचा नाश ठेवलेला. बरेचसे लोक गर्वाने त्यांचा नाश झालेला आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये हे गर्वरूपी पाप आमच्या जीवनामध्ये कधी येता कामा नये. कोणत्याच गोष्टीचा गर्व आम्ही आमच्या जीवनामध्ये मानू नये. आम्ही या जातीचे, आम्ही त्या पक्षाचे, आम्ही त्या चर्चचे, आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही कधीच असं मानू नाही. तर आम्ही आमचा अभिमान फक्त देवाचा मानणं गरजेचं आहे. इथं म्हटलं गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताटा अद्धपाताचं मूळ आहे. आणि म्हणून जर आमचं अद्धपतन होऊ नये तर आम्ही देवाच्या समोर नम्र असणं गरजेचं आहे. गर्विष्ठपणा आमच्या जीवनामध्ये येता कामा नये. दुसरं वचन आपण वाचूया. नीतिसूत्रेचं पुस्तक 16वा अध्याय 5 वचन काय म्हटलेलं आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. बघा काय म्हटलेलं आहे, परमेश्वराला अशा लोकांचा वीट येतो जे गर्विष्ठ असतात, ते जे स्वतःला खूप शहाणी समजतात, जे दुसऱ्यांना एकदम कचरा समजतात, त्या लोकांचा देवाला काय येतो, वीट येतो. पुढे काय म्हटलेलं आहे, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. हे मी टाळी देऊन सांगतो. काय म्हणतो परमेश्वर, त्याला शिक्षाच होणार. जो गर्विष्ठ असतो ना त्याला शिक्षा होणार आणि शिक्षा झाल्या वाचून त्याला राहणारच नाही. गर्विष्ठपणा कधीच करू नये, कारण त्याला देवबाप काय करतो, शिक्षा देतो. मग आज तो गर्व आमच्यामध्ये आहे का. 29:23 मध्ये काय म्हटलेलं, नीतिसूत्र 29:23. गर्व मनुष्याला खाली उतरितो, गर्व मनुष्याला वर करतो असं म्हटलेलं आहे. काय करतो, खाली ओढतो. गर्व कधीच माणसाला, गर्व झाला त्याचं अधपतन होतं. म्हणून गर्विष्ठ आम्ही कधीच होता कामा नये. गर्व झाला का एक दिवस गर्वाचे घर खाली, असं म्हणतात ना, देवाचं सांगतं गर्व झाला मनुष्य खाली उतरतो आणि ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. आज कोणाला सन्मान आहे, जे नम्र लोक आहेत त्यांचा तो सन्मान करतो. म्हणून आज आम्ही मंडळी या नात्याने, देवाचे लोक या नात्याने, आमच्या ठाई अशा प्रकारचं पाप जर असेल तर ते आम्ही काढून टाकणं गरजेचं आहे. कारण देव गर्विष्ठ लोकांचं सहन करत नाही, त्याला ते लोक सहन होत नाही, गर्विष्ठ लोक. देवाचं वचन वाचूया आपण. स्तोत्रसंहितेचं पुस्तक 101 अध्याय आणि 5 वचन. 101 अध्याय 5 वचन. स्तोत्र 101:5. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्यांचा मी विध्वंस करीन. जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. म्हणजे जो गर्विष्ठ माणूस आहे त्याची तो गय करणारच नाही. मग लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये असा काही गुण असेल तर देव आमची गय करणार नाही. आणि तुमच्या समोर कोणी गर्विष्ठ असेल
तर त्यांची पण देवबाप गय करणार नाही. म्हणून जर तुमच्या पुढे कोणी गर्विष्ठ असतील तर काळजी करू नका, देवबाप त्याचं त्याला पाहून घेईल, पण तुम्ही त्याला कमी लेखू नका. त्याचा न्याय देवबाप करण. बऱ्याच वेळेस आपल्याला पण अशी लोक भेटतात, लय शहाण आहे, आपण पण बोलतो, मग तो त्याला शहाणा म्हणतो, मग आपण काय दीड शहाणे, म्हणजे आपण पण गर्विष्ठ सारखेच बोलतो ना. तर कोणी गर्विष्ठ असो काय असो त्यांचं त्यांना, कारण देव म्हणतो त्याची गय परमेश्वर करणार नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्यातला हा गुण आम्ही काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही कशाचा आहे अभिमान बाळगू नये, तर आम्ही फक्त अभिमान परमेश्वराचा बाळगावा. आमच्या धार्मिकतेबद्दल लोकांना गर्व असतो, मी इतक्या वेळ प्रार्थना करतो, मी तितक्या वेळ बायबल वाचन करतो, मी असं करतो, मी तसं करतो. आम्ही जे काय करतो ते कोणासाठी करतो? देवासाठी करतो आणि आमच्या आत्मिक जीवनासाठी करतो. मग आज आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाच्या समोर नम्र असावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक उदाहरण सांगितलेलं आहे पवित्र बायबलमध्ये, लूक ऋषीवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 9 ते 14 वचनामध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया की तिथे एक उदाहरण सांगितलेलं आहे. वाचू आपण ते उदाहरण, लूक ऋषीवर्तमान याचा 18वा अध्याय 9 ते 14 वचन. आपण धार्मिक आहो आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो येशूने असा. त्यांना दाखला सांगितला. जे लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात, आहे ना जगामध्ये असे लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात आणि इतर लोकांना एकदम कमी. बरेचशा संस्थेचे लोक आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी आपल्या एक चर्चचा नवीन मेंबर जॉईन झालेला आहे. त्यांना एका पाळकाचा फोन आला, ते म्हणे मला तुमच्या घरी यायचं आहे, तुम्ही कसं काय पेंटिकॉस्टल चर्चला जाता, कसं काय असेंब्लीज ऑफ गॉड चर्चला जाता, तुम्ही आमच्या संस्थेचे. तर त्यांना बोलायला काही उत्तर नव्हतं. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही चुकीच्या चर्चला जाता, फक्त आपल्या चर्चचे लोक स्वर्ग जाणार आहे. असं एक चांगलं सिनियर पाळक सांगतो, आमच्या चर्चचे लोक तसं काही नाही. स्वर्गात रोमन कॅथलिक पण जातील, सीनाचे लोक जातील, सारे चर्चचे लोक जाणार आहे. कोणाच्याच नाकात मोती नाही, कोणाच्याही नाकात मोती नाही, कारण येशू सर्वांसाठी आलेला आहे, सर्व संस्थांसाठी आलेला आहे. तो न्याय करणारा तो आहे. तुम्ही आणि मी कोणाचा न्याय करू शकत नाही. त्याने नका जाऊ त्या चर्चला. पाळक लोक सांगतात. मी कधीच कोणत्या लोकांना सांगा इकडे जाऊ नका तिकडे जाऊ, त्यांना सांग तुमचं तुम्हाला जायचं जा, जेव्हा तुम्हाला वाटलं आमच्याकडे यायचं या. कारण देवाच्या मंदिरात आम्ही कुठेही जाऊ शकतो, कारण देवाच्या मंदिरात काय शिकवतात? देवाचं वचन शिकवतात. मग बरेचसे लोक असे भेदभाव करतात. मग या ठिकाणी म्हटलेलं आहे, जे स्वतःला खूप धार्मिक समजतात. काही लोक पेंटिकॉस्टल, आम्ही फार पेंटिकॉस्टल म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेले, अन्य भाषेतून प्रार्थना करतो, स्वतःला खूप धार्मिक समज. आणि कधी कधी पेंटिकॉस्टल लोक जास्त भांडणं करताना दिसतात. तो धार्मिक स्वतःला काय म्हटलं वाचू आपण ते उदाहरण. एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःहून प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, म्हणजे स्वतःला काय करतो, मी लुबाडणारा नाही देवा, हे लोक लुबाडणारे आहेत, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी मी अधर्मी नाही, व्यभिचारी आहेत, हे व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा, किंवा या जकातदारासारखा, म्हणजे शेजारी जकातदार होता तो पण भक्तीला, याच्यासारखा मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. बघा कसा म्हणतो धार्मिक मनुष्य, मी असा आहे, मी तसा आहे, मी याच्यासारखा नाही. आपल्या चर्चमध्ये पण कधी कधी आपण आल्यानंतर आपल्याला पण एखादा माणूस आपला न आवडता जर आपल्या जवळ बसला, तर हे काय बसला माझ्याजवळ, आपल्याला त्याचा काय करतो, राग येतो. बरोबर आहे ना. बायांना पण माणसांना पण राग येतो. माणसं तरी गपची बसू दे आता, पण बाया बसली जरा वेळ काहीतरी निमित्त करून की दुसऱ्या खुर्चीवर जाऊन राग. बरोबर का ना, म्हणजे द्वेष, गर्विष्ठपणा. काय काय एकदम चांगली लोकांच्या जवळ जाऊन बसते. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, दशांश देतो. स्वतःची धार्मिकता, देवा मी याच्यासारखा नाही, दुसऱ्याला कमी लेखणं. पण दुसरा व्यक्ती काय होता, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावून
लावण्यास देखील न दसता लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवीत आपला म्हणाला, ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, हे देवा मज पाप्यावर दया कर. मज पाप्यावर दया कर. मी तुम्हा मी सांगतो, तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपल्याला कारण उंच जो कोणी करीतो आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपल्याला आणि नमवितो जो कोणी नमवितो तो उंच केला तो जाईल. उंच केला जाईल. म्हणजे आम्ही देवाच्या समोर काय होणं गरजेचं आहे? नम्र होणं गरजेचं आहे. तुम्ही किती धार्मिक असा, पण देवाच्या समोर आम्ही स्वतःला शहाणे समजू नये आणि इतरांना कमी समजू नये. बऱ्याच वेळेस आमची धार्मिकतेचं जीवन जगत असताना आम्हाला दुसरे लोक एकदम कमी दिसायला लागतात आणि आम्ही काय करतो, त्यांना एकदम डाऊन मार्केट करून टाकतो. हे काय कामाचं नाही, काय कामाचे ख्रिस्ती नाही, हे काय सुधारणारच नाही, हां काही कामाचे नाही, असं कधीच आम्ही म्हणायचं नाही. सुधारवणारा देव आहे. देवबाप एक दिवस त्यांच्या जीवनामध्ये काम करेल. आम्ही फक्त प्रार्थना करणं गरजेचं आहे, पण कधीच कोणाला नावं ठेवू नये, कधीच कोणाच्या धार्मिकतेवरती आपण बोलता कामं नाही. ते काही कामाचे नाही असं म्हणता कामा नाही. आपण जेव्हा ते काही कामाचे नाही, देव म्हणे तू काही कामाचं नाही असं देव म्हणाल. होतं ना असं ना? आमच्यामध्ये गर्व नाही, पण हा गर्वाचं काय साईन आहे, गर्वाचं साईन आहे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, तो गर्विष्ठपणाचा काय करतो? द्वेष करतो. आणि अशा लोकांचा देवबाप काय करतो? द्वेष करतो. अशा वृत्तीच्या लोकांचा द्वेष करतो. आणि म्हणून आम्ही काय करायला पाहिजे? देवाच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आपण वाचूया. याकोबाचं पत्र 4 अध्याय 6 वचन. याकोब 4:6. याकोब 4:6. तो अधिक कृपा करीतो, तो अधिक कृपा करीतो, अधिक कृपा करतो. म्हणून शास्त्र म्हणते, आणि म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो. देव गर्विष्ठांना विरोध करतो. देव कोणाला विरोध करतो? जे लोक गर्विष्ठ आहेत त्यांना देवबाप विरोध करतो. बघा, देवाला गर्विष्ठ लोक आवडत नाही, त्यांना तो विरोध करतो म्हणजे करतो. आणि लिनांवर कृपा करीतो. कृपा करतो. मग आज जर आम्ही नम्र राहिलो तर देवबाप आमच्यावरती कृपेवरती कृपा करेल. म्हणून आम्ही नम्र राहणं गरजेचं आहे. मग आज आम्ही या उन्मत्त दृष्टीपासून दूर होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? देव त्याचा द्वेष करतो. का द्वेष करतो? कारण गर्व मुळे माणसं बंडखोर बनतात. पहिली गोष्ट, जर गर्व येतो ना तर लोक काय करतात? बंडखोरी करायला लागतात गर्व आल्यानंतर. उदाहरणार्थ, एखाद्या ऑफिसमध्ये काम करतो आपण, त्या ऑफिसमध्ये जर आपल्याशिवाय काम होत नसेल तर आपल्याला वाटतं माझा मालक काचे सर्व सूत्र माझ्या हातात आहे. मग आपल्याला वाटतं माझ्याशिवाय काही काम होणारच नाही. मग आपण काय करतो? त्याला कुठेतरी विटीस धरण्याचा प्रयत्न करतो. बरोबर? तो काय झालेला आपल्याला? गर्व. मग गर्विष्ठपणा आम्हाला रिबिलियन करायला लावतो. बऱ्याचशा चर्चेसमधून लोक चर्चमध्ये येतात त्यावेळेस एकदम नम्र असतात, त्यांना काही येत नसतं. मग पाळक साहेब त्यांना तयार करतो, त्यांना काय वर्शिप लीडर करतो, त्यांना चांगला प्रेयर वॉरियर करतो किंवा त्यांना चांगलं धार्मिक बनवतो. काही दिवसांनी त्यांना कोणाच्या चुका दिसायला लागतात? पाळकाच्या चुका दिसायला लागतात. आणि ते पाळकाला सांगायला, पाळसाहेब हे चुकलं, पाळसाहेब ते चुकलं, पाळसाहेब असं झालं, पाळसाहेब तुम्ही इथं चुकले. आणि ते पाळकाचीच लोकांना सांगायला लागतं. आपल्या चर्चमध्ये तसं होत नाही आणि होणार पण नाही. देवबाप होऊ पण देणार नाही. होत असेल तर देवबाप त्यांना लगेच इथून त्यांची बदली करून टाकतो. आपल्या चर्चमध्ये असेल त्यांची ट्रान्सफर इथून दुसऱ्या चर्चमध्ये त्यांना देतो पाठवून. मला सांगायचं तात्पर्य काय की बंडखोरीपणा निर्माण. सैतानाने बंड केलं. लुसिफर हा स्वर्गदूत होता, देवाच्या वचनं सांगितले, त्याने बंड केलं देवाच्या विरुद्ध. तो म्हणतो माझ्यासारखं कोणी नाही. वाचू आपण यशाचं पुस्तक, याचा 14 अध्याय 12 ते 15 वचनामध्ये म्हटलेलं आहे. वाचा यशाचं पुस्तक 14 अध्याय. हे देदिप्यमान ताऱ्या, हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा तू आकाशातून कसा तू पडलास? आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे तुला टाकले? धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात जो तू आपल्या म्हणालास, मनात म्हणालास मी आकाशात मी चढेन, आकाशात चढेन, देवाच्या देवाच्या तारंगावर माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या उत्तर पर्वतावर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. काय म्हटलं? मी आकाशात चढेन, मी देवाच्या तारंगाणाहून जाईन. म्हणजे देवापेक्षा मोठा होण्याचा तो प्रयत्न करत होता, तो देवाच्या विरुद्ध बंड करत होता. मी विराजमान होईल, मेघावर आरोहण करीन, मी परात समान होईल असं म्हणू लागला. तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. जे तुला पाहतील ते निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वीवर थरथर कापली व राज्य डळमली तोच हा पुरुष.
त्याला खाली टाकलं. का? गर्व. गर्व झाला की अप्रतिष्ठा आली, गर्व झाला की अधपात झाला. मग लुसिफर हा देवदूत होता, पण सैतानाने त्याला काय केलं? सैतानाला देवाने काय केलेलं आहे? खाली टाकलेलं आहे. म्हणजे गर्व ज्यावेळेस होतो, देवबाप त्यांना काय करतो? विरोध करतो आणि त्यांचा नाश करतो किंवा त्यांना खाली टाकतो. सैतानाने आदामाने हवेला भुरळ घातली, त्यांना मोहात टाकलं. त्यावेळेस तो काय म्हणतो? जर तुम्ही हे फळ खाल तर तुम्ही देवासारखे व्हाल. त्यांना अरे आपल्याला देवासारखं व्हायला पाहिजे. म्हणजे सैतानाला जे वाटत होतं तेच गर्व त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी पाहिलं की हे सर्व गार्डन आता माझ्या ताब्यात आहे, खाऊन टाकू आपण फळान, हो देवासारखं. म्हणजेच त्यांच्यामध्ये गर्व आला आणि त्या गर्वामुळे ते बागेच्या बाहेर गेलेले आहेत. मग गर्वामुळे काय होतं माहिती आहे का? अजून गर्वामुळे आमचे नेत्र आंधळे होतात. आम्हाला देवाचं प्रेम कळत नाही. आम्ही गर्विष्ठ इतके बनतो की आमच्याकडे इतका पैसा असतो तर त्या पैशामुळे आम्ही देवाकडे येत नाही. काही लोक बघा, त्यांना खूप पगार पाणी भरपूर पैसा असतो ना, त्यांना अर्थ काय चर्चला जायचं? सर्व काही आजारपण येतं, पैसे देऊन आपण डॉक्टरला देतो, बरं होतं. आपण घर घ्यायचं, लोन काढतो, पैसे टाकतो, घर घेतो आणि त्यांना देवाची गरज लागत नाही. ते स्वतःला खूप गर्विष्ठ. कशाला जायचं चर्चला? कशाला पाळक साहेबांना प्रार्थनेला बोलवायचं? गर्विष्ठपणा. त्यांना रिलेशन ठेवत नाहीत, ते चर्चमध्ये येत नाही. कधी कधी गर्विष्ठ लोकांना त्यांच्या चुकासुद्धा दाखवलेल्या आवडत नाही. जर पाळकाने एकदम कडक उपदेश केला तर पाळक तर आवडत नाही त्यांना, कारण त्यांना करेक्ट केलेलं आवडत नाही. मग ते कसे वागू? पाळक सांग तुम्ही खूप धार्मिक असं म्हटले पाहिजे, मग ते पास्टर चांगले. मग गर्विष्ठपणा त्यांना देवाच्या समोर नम्र करत नाही. त्याच्यामुळे ते आंधळे बनतात आणि ते त्यांच्याप्रमाणेच गर्विष्ठ अधिक बनत चालतात. देवबाप त्या गोष्टीला विरोध करू. या गर्वामुळे काय होतं माहिती आहे का? गर्वामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. बायको म्हणते की नाही, माझ्यासमोर त्यांनी माफी मागितली तरच मी नांदायला येणार. नवरा म्हणतो मी माफी मागणारच नाही, ती कोण, मी मोडन पण वाकणार नाही. गर्विष्ठपणा. बरोबर आहे? बरेचसे कुटुंब काय झालेले आहेत? उद्ध्वस्त झालेले आहेत. मोडेन पण वाकणार नाही. पण आमचं तत्व काय? वाकेन पण मोडणार नाही, असं राहायचं आपण. असं नाही म्हणायचं मी मोडल पण वाकणार नाही, वाकेन पण मोडणार नाही. म्हणजे आम्ही नम्र होणं गरजेचं आहे. अनेक परिवार दुभगलेले आहेत, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये प्रेम राहिलेलं नाही. का? कारण गर्विष्ठपणा. कधी कधी भावांमध्ये एक भाऊ एकदम गरीब असतो आणि दुसरा भाऊ एकदम चांगला असतो. तर श्रीमंत भाऊ भावाच्या घरी कधी जाणार नाही, त्याची विचारपूस करणार, आणि गरीब पण म्हणतो दादा तो जास्त शहाणा झाला, मी त्याच्या दारात जाणार नाही. आणि त्यांच्यामध्ये काय होतं? वैमनस्य निर्माण होतं. समाजामध्ये गर्विष्ठपणामुळे काय झालेलं आहे? दुफळी निर्माण झालेली, चर्चेसमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. पण हा गर्विष्ठपणाचं पातक हे आम्हाला देवाच्या राज्यापासून दूर नेणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं त्याचा तो द्वेष करतो. आणि म्हणून आज आम्ही आमच्या आत्मिक काळजी घेणं फार आणि फार गरजेचं आहे. आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेणं गरजेचं आहे की जर अशा प्रकारचं पातक आमच्या जीवनामध्ये असेल तर ते आम्ही काढून टाकणं गरजेचं आहे. आता येशू ख्रिस्त स्वर्गातला होता, पण बायबल त्याच्याबद्दल काय सांगतं? फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 8 वचनामध्ये काय म्हटलेलं वाचू आपण. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 5 ते 8 वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायी असो. म्हणजे ख्रिस्त जसा होता तसं तुम्ही असावं. वाचा पुढं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. म्हणजे तो म्हटला नाही की मी देव आहे आणि देवासारखं त्यांनी वागणूक केली नाही, गर्विष्ठ तो झाला नाही, त्याने काही पण केलं नाही. तर तो मनुष्यामध्ये आला त्यावेळेस तो नम्र म्हणून राहिलेला आहे. इथं म्हटलेलं आहे देवाचे स्वरूप असून देवाच्या बरोबरचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. म्हणजे तो काय झालेला आहे? दास झालेला आहे. आणि लोकांना त्याच्या शिष्यांना काय सांगतो? मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नव्हे तर सेवा करावयास आलेला आहे. बरोबर आहे की नाही? मग आज जर आम्ही येशूच्या जागेवर असतो तर आपण सर्वांकडून सेवा करून घेतली असते.
पण त्याने लोकांकडून सेवा करून घेतली नाही, तर त्याने लोकांची सेवा केली. त्याने लोकांना ब्रेकफास्ट दिला, त्याने लोकांना काय दिलेलं आहे, जेवण दिलेलं आहे, त्याने लोकांची काळजी घेतली आहे. ही बिकम सर्वंट. तो नम्र झाला. पुढे काय म्हटलेलं आहे, आणि मनुष्य प्रकृतीचे असे आणि प्रगट होऊन मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि मरण आणि तेही आणि वधस्तंभावरचे ते मरण सोसले. वधस्तंभाचे मरण सोसले. येतपर्यंत आज्ञापालन करून येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने त्याने स्वतःला स्वतःला लीन केले. काय म्हणले, ही हंबल हिमसेल्फ. तो नम्र झाला, तो लीन झाला. पुढे काय म्हटले, ह्यामुळे यात हेतू हा ह्यामुळे- की ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च हा, केले यामुळे देवाने त्याला अति उच्च केले आणि सर्व नावांपेक्षा आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव जे श्रेष्ठ नाव ते त्याला ते दिले. त्याला सर्व नावापेक्षा त्याला श्रेष्ठ केलं. बरोबर आहे ना. कशामुळे, तो नम्र झाला. नम्र झाला. मग आज आम्ही येशूचे अनुयायी आहोत, तर येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही नम्र होणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये तो गर्व येता कामा नये, कारण देव गर्विष्ठांना विरोध करणार आहे. तो उन्मत्त दृष्टीचा हेट करतो. उन्मत्त दृष्टी म्हणजे दुसऱ्यांना कमी समजणं. म्हणजे जीवनामध्ये कधीच आम्ही दुसऱ्यांना कमी समजू नये. देवाने आमची किती पण प्रगती केली, आमचं लाईफ किती पण बदललं, आमचं घरं बदलले, आमची राहण्याची स्टाईल बदलली, आमचा पैसा बदलला किंवा पैसा म्हणजे जास्त पैसा आला, तर आम्ही जमिनीवरतीच चाललो पाहिजे. जमिनीवरती. काही लोक जमिनीवर चालतच नाही. दिवस कधीच विसरायचे नाही. त्या दिवसांची आठवण दावीद ज्यावेळेस राजा झाला, त्यावेळेस तो देवाच्या सानिध्यात बसला आणि म्हणतो, मी कोण व माझे घराणे ते काय, की तो येतवर मला आणलेला आहे. म्हणजे आम्ही आमचे दिवस कधीच विसरता कामा नये. देवबाप आमची प्रगती करतो. कुठं प्रगती करतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरात आहोत, ज्यावेळेस आम्ही देवाशी प्रामाणिक असतो, ज्यावेळेस आम्ही दशांश देतो, ज्यावेळेस आम्ही अर्पण देतो, ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो, देव आमची परिस्थिती बदलतो. आणि ज्यावेळेस आमची परिस्थिती बदलतो, त्यावेळेस आम्ही कधीच गर्वाने फुगून जाऊ नये, तर आम्ही नम्रच राहावं. कारण देव गर्विष्ठांना काय करतो, विरोध करतो. मग आज या दुपारच्या वेळेला आम्ही विचार करूया की अशा प्रकारचं जर पातक आमच्या जीवनामध्ये राहील, तर देवबाप त्याचा निश्चित रीतीने काय करेल, द्वेष करेल. आणि देवाची इच्छा राहील की आम्ही उन्मत्त दृष्टीचे होऊ नये, तर नम्र असावे. चला आपण आपले नेत्र बंद करूया, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि देवाला म्हणूया की देवा, तू माझं सहाय्य कर, तू मला मदत कर. आजच्या दुपारच्या वेळेला मी तुझ्या पवित्र उपस्थित असताना तू मला सहाय्य कर प्रभू येशू. आपण आपले नेत्र बंद करूया, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि देवाला देवा, तू मला सहाय्य कर, माझ्या पापांची तुम्हाला क्षमा कर, मला तू मदत कर प्रभू येशूच्या नावामध्ये.